हाय मित्रांनो, तर आज मी काय बनवते, दम बिर्याणी. तुम्ही बघू शकता. लेग पीस 2 आणि 3 किलो चिकन. 3 किलो चिकनची आज काय बनवते, दम बिर्याणी. तर तुम्हाला पुढचं पण दाखवते कशी बनवते काय नाही ते. आता तर सुरुवात आहे, चिकन धुवून घेते आणि चिकन धुवून झाले की सगळे मसाले टाकून बनवते. तुमचं पुढचं पण दाखवते चिकनचं कशी बनवते काय नाही दम बिर्याणी. तर हे कोंबड्याचे पाय, तर त्याचा रस्सा बनवायचा शेरवा. मग त्याला काय केलं, मी भाजायला टाकलं आणि मग ते भाजून झाल्यावर, आणि इथं पुदाणी आहे का बघू शकता, सगळं मी घेतले. तेल घेतलं टाकून पातेल्यात आधी. मग तेल टाकून झाल्यावर थोडंसं गरम होऊ दे म्हणून सोडलंय. थोडंसं टाकलं तेल, जास्त नाही टाकलं. मग थोडं कमी झालं म्हणून अजून थोडं मी वतून घेतली. मग थोडंसं गरम होऊ दे म्हणलं तेल. तेल गरम झालं की, नाही भरपूर झालंय आता. मग त्याच्यामध्ये मी काय केलं, तेल गरम झाल्यावर जिरा टाकून घेतलं. जिरा नाही टाकत पण म्हणलं थोडंसं टाकावं. मग त्यामध्ये जिरा झालं की, गरम झालं की कांदा टाकून घेतलं. सगळं कांदा टाकून घेतलं. मग त्याला परतायचे. आता कांदा लाल व्हायचं सर त्याला मी परतून घेतलं. तुम्ही बघू शकता तेल भरपूर झालं आहे. मग त्याच्यामध्ये खडा मसाला टाकून घेतला मी, तेजपत्ता. मग खडा मसाला टाकून झालं ना, मी कांदे परतून घेतलं. कांदे परतून झाले ना, थोडंसं लाल व्हायचं त्याला परतून घेतलं, कारण दम बिर्याणीला लाल कांदे व्हावं लागल. मग त्याच्यामध्ये टाकलं हिरवी मिरची. हिरवी मिरची टाकून घेतलं. हिरवी मिरची टाकलं की मी त्याच्यामध्ये टाकलं लसूण अद्रकचं पेस्ट. 2 चम्मच टाकून घेतलं लसूण अद्रकची पेस्ट. 2-2.5 चम्मच टाकून घेतलं. मग ते टाकून झालं की त्याला थोडंसं परतवलं. अजून थोडंसं तेलामध्ये कडू दे म्हणलं. कांदे, लसूण अद्रकचं पेस्ट आणि मिरची थोडं गरम होऊ दे म्हणलं. ते झालं की मग टमाटर टाकून घेतलं. टमाटर टाकून झालं की, कारण मग त्यामध्ये काय केलं, मी चिकन टाकून घेतलं. कारण दोन्ही हातानं टाकायचं, ते मध्ये हे टाकायचं नव्हतं. चिकन ओतून घेतलं त्याच्यामध्ये. चिकन सगळं टाकून घेतलं. टाकून घेऊन झालं चिकन टाकणं त्याच्यामध्ये. मग चिकन टाकून घेतलं ना, मग त्याला आता हलवून घेतलं चांगलं. मग झालं चिकन टाकून की, मग त्याला चांगलंसं हलवलं. सगळं मसाला सगळं एकत्र यासाठी तेलामध्ये चांगलं शिजत ठेवलं त्याला. कसं धूव होते बघा ना चुलीवर. चांगलं खुदू 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 शिजते चिकन. मसाला सगळं चांगलं शिजलं ना, मग चिकन शिजून झालं. मग पांढरा भात लावला होता मध्ये मी गॅसवर, कारण इथं चूल एकच होती ना, त्यामुळं मग मध्ये लावला होता गॅसवर पांढरा भात. मग त्याच्यामध्ये काय केलं, आता मग भात ठेवून खाली आणि वरी चिकन टाकून दम लावले त्याला.
ओतून घेतलं, थोडंसं शेरवा टाकलं त्याच्यामध्ये. शेरवा टाकून घेऊन थोडंसं राहू दे म्हणलं थोडं पातेल्यामध्ये शेरवा, कारण दम बिर्याणीवर टाकून खाता येईल म्हणून. मग ते आपण भाजून घेतलं होतं ना पाया, कोंबडीची पाय, त्याचं काय केलं मग थोडंसं शेरवा होतं ना चिकनचं राहिले ते, मग पायाचं आणि ते शेरवा मिक्स करून शेरवा करून घेतलं, कारण बिर्याणीवर टाकून खाता येईल म्हणून. बघू शकता पाणी पण टाकलं त्याच्यामध्ये. शेरवा टाकलं ना थोडंसं चांगलं लागते टेस्ट. तर झाली बिर्याणी बनवून आणि बघू शकता पंगत बसली माझे भाऊ आणि 2 बहिणीचे मुलं. आणि कशी वाटली बिर्याणी कमेंटमध्ये सांगा. बाय.